आज आम्ही जाणार आहे वृंदावनला फिरायला। सगळा ग्रुप आमच्या सोबत आहे। लाईक करो, शेअर करो, सबस्क्राइब करो। जर तुमच्याकडे एंजल लोनचं डीमॅट अकाउंट नसेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक एंजल लोनची डीमॅट अकाउंटची लिंक आहे, तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करू शकता। बिलकुल फ्री ऑफ कॉस्ट आहे। लगेचच जा आणि लगेचच अकाउंट ओपन करा। आता आम्ही जातोय प्रेम मंदिरसाठी जात आहे। फुल ट्रॅफिक आहे, एकदम जबरदस्त असा ट्रॅफिक आहे रस्त्याने प्रेम मंदिरला जाताना। आता आम्ही गेलो होतो द्वारकाधीश मंदिरला। द्वारकाधीश मंदिरचं दर्शन वगैरे झालेलं आहे पूर्णपणे आणि आता जातोय प्रेम मंदिरला। म्हणजे 45 ते 50 मिनिटं आम्हाला द्वारकाधीश मंदिरापासून तर प्रेम मंदिर पोहोचायला लागणार आहे। लवकरात लवकर जावं लागेल, कारण 8:30 वाजता वृंदावन आणि मथुरातले सर्व मंदिर जे ते बंद होतात। लवकरच तुम्हाला प्रेम मंदिरचं दर्शन दाखवतो। प्रेम मंदिरसाठी आम्ही रिक्षामध्ये बसलेलो आहे, आता जात आहे रस्त्याने। तुम्ही बघू शकताय बघा, बघू शकता किती खतरनाक अशी त्यांची एक्साइटमेंट आहे प्रेम मंदिरसाठी। जस्ट 1 मिनिटात आम्ही तिथं पोहोचणार आहेत। फायनली वृंदावनच्या प्रेम मंदिराजवळ आम्ही पोहोचलेलो आहेत आणि रिक्षामध्ये लाइटिंग पण एवढी छान आहे ना, खरंच खूप छान आहे। खूप अशी गर्दी आहे या जागेवरती, खूप गर्दी आहे। हे तुम्ही बघू शकता बॅक साईडला प्रेम मंदिरला आम्ही पोहोचलेलो आहे आणि खूप छान असं डेकोरेशन पण आहे। 26 जानेवारीचा दिवस आहे आजचा आणि 26 जानेवारी निमित्तानं आज एकच नंबर असं जबरदस्त डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी। हे प्रेम मंदिर आहे, एकदम जबरदस्त अशी मजा येते फोटो वगैरे। ही पब्लिक आहे आजची आमची। राधे राधे। प्रेम मंदिर आता आम्ही दर्शन करायला जातोय लवकरात लवकर। प्रेम मंदिर पोहोच गया। बाय, पहुंच गए फाइनली प्रेम मंदिर पहुंच गए। प्रेम मंदिरच्या आवारात आपल्याला कृष्णांनी लहानपणी ज्याही ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत त्या सर्व आपल्याला अनुभवायला मिळतात, ते म्हणजेच प्रेम मंदिर या जागेवरती। ठीक, वृंदावनमध्ये असलेले हे प्रेम मंदिर खूपच प्रसिद्ध आहे। कृष्णाने लहानपणी ज्याही ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहे, कृष्णाने लहानपणी गोवर्धन जसं एका बोटावरती उचललं आहे, तेही जसं त्यांनी गोपियांसोबत रासलीला केलेल्या आहेत, त्यांचे लहानपणीचे गोपियांसोबत खेळलेला डान्स किंवा गोपियांसोबत त्यांनी केलेल्या ॲक्टिव्हिटीज हे सर्व आपल्याला त्या जागेवरती बघायला मिळणार आहे, ते म्हणजेच प्रेम मंदिर। जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा की व्हिडिओ कसा वाटला। धन्यवाद मित्रांनो।